खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे की युती सरकारच्या काळामध्ये आम्ही आघाडी सरकारच्या काळामध्ये समजू शकतो, पण युती सरकारच्या काळामध्ये सुद्धा मराठी भाषेसाठी आम्ही भांडतोय आणि त्यावर आम्हाला गुन्हा दाखल करतायत। त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल, सगळे मला वाटतं मीडियावाले तिकडे होते, त्यावेळेला पत्रकार होते आणि त्यांच्या समोर जवळजवळ 2-2.5 तास ही गोष्ट चालू होती। पोलीस होते, सगळे प्रशासन, सिनियर इन्स्पेक्टरपासून सगळे पोलीस प्रशासन होते तिकडे असताना सुद्धा त्या लोकांनी जो माज दाखवला हॉटस्टारने, तो माज आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तो उतरवायचाच आहे। त्या पद्धतीने आम्ही त्यांचा माज उतरवला आणि उतरवणार पण, कारण मराठी भाषेसाठी आम्हाला जे झगडावं लागतंय अद्यापही, तेच खूप दुःखद गोष्ट आहे। आणि काल तेच झालं, आम्हाला ते पत्र द्यायला तयार झाले, आमची गोष्ट मान्य केली त्यांनी, परंतु देण्याकरता त्यांनी जवळजवळ 2-2.5 तास लावले। आणि हे तिकडे पोलीस प्रशासन बसलेलं होतं, सगळे लोक होते, पत्रकार होते सगळे तुम्ही लोक, आणि हे असताना सुद्धा त्या लोकांनी हा माज परत दाखवलाच। त्यामुळे थोडाफार गोंधळ झाला तिकडे, आणि हा गोंधळ झाल्यानंतर लगेचच प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि आमच्यावर गुन्हे दाखल केले। युती सरकारमध्ये हे होऊ नये असं आम्हाला वाटतं। त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेसंदर्भात पत्र तर दिलेलं आहे हॉटस्टारने, जे आता चॅम्पियन ट्रॉफी येणार आहे त्याच्यावरती हॉटस्टारवरती मराठी असणार आहे। काल ज्या पद्धतीने 2.5-3 तास तुम्ही हॉटस्टारच्या कार्यालयात बसलेला होता, सर्व पदाधिकारी होते, यानंतर काही राजसाहेबांशी बोलणं झालं का, किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर साहेबांशी काही बोलणं झालं? नाही, आमचं फोनवर साहेबांशी बोलणं झालं, आम्ही जी खोपकर आहे त्यांचं साहेबांशी बोलणं झालं फोनवर। आज सकाळी आम्ही जाणार आहोत, त्यावेळेला मग नंतर सविस्तर बोलणं होईल। परंतु आम्ही सांगितलं ना की ही जी गोष्ट घडली आहे महाराष्ट्रामध्ये, मराठी भाषेला अभिजात दर्जा असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे झगडा करावा लागतो आहे मराठीसाठी, मराठी कॉमेंट्रीसाठी। जिकडे तेलुगू, गुजराती, नंतर कुठली ती आपली बिहारी, भोजपुरी, या सगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्री होते, पण महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये कॉमेंट्री होऊ शकत नाही। ती का? महाराष्ट्रामध्ये धंदा करायचा आहे तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मोठा व्हायचं आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पैसा कमवायचा येऊन, पण महाराष्ट्रामध्ये मराठी जी भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये कुठलंच काम करायचं नाही आहे, किंवा मराठीमध्ये कॉमेंट्री करायची नाही, मराठी भाषेमध्ये बोलायचं नाही आहे। हे जर चालत असेल ना तर आम्ही ते खपवून घेणार नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, आणि आम्ही आमच्या पद्धतीनेच मराठीसाठी झगडा करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।